नमस्कार सर्वांना शुभ दुपार. तर चालली रानात आहे थोडंसं काम आहे त्याच्यामुळं चालली रानात. तर मकाचं रान होतं पहिलं, तर ती मका गुरांना आणून टाकली आणि त्यात कल्टिवेटर मारलाय. आता त्यातलं गवत वेचायचे त्याच्यामुळं चालली आहे. दाखवते तुम्हाला. तर कसं काय पाऊस पडल्यामुळं सगळं हिरवंगार रान झाले. पाऊस नसतं तर कशाच होता. मका इकडं ऊस आहे, इकडं मका आहे आणि मका जास्त येते सगळीकडे. आता सगळ्यांनी जास्तीत जास्त मकाच केलं त्याचं कारण कसं होतंय, माणसं आता जास्त कष्ट करायला नको म्हणतंय. मकाला कसं खुरपाय लागत नाही, काय नाही. एकदा औषध मारलं ना, टिंजर मारलं की आपलं फक्त पाणी द्यायचं, त्याला खुरपायची गरज नाही, काय नाही. दुसरं म्हणलं की खुरपावं लागतं त्याचं. उसाला पण नाही खुरपायला लागत. पण मका आपली 5 महिन्यात निघते, त्याच्यामुळे मका करते सगळेजण. उसाला वर्ष ते 1.5 वर्ष लागतं. वर्ष नाही बरं का, 1.5 वर्ष लागतं. त्याच्यामुळं मका करतात. आता पहिलं पीक मकाचं घेतलंय, परत नंतर ना आम्हाला पण ऊसच लावायचा आहे मका काढल्यावर. तर मका बघा कसं किती मोठी मका झाली बघा. डोक्याच्या वरच मका गेली पर का एवढी कसली झाली. ते पण पाऊस पाणी पडलं म्हणून. गेल्या वेळेस काय पाऊस नव्हता, त्याच्यामुळे माणसांची लय तारांबळ झालेली. पाऊस झाला त्यामुळं सगळं हिरवगार झालंय मस्त असं. घेतले का कसली दिसते मका छान अशी. आणि तर आता आली गवत वेचायला. ती दाखवते तुम्हाला कसं गवत किती आहे इकडं. गवत वेचायचं ती लई नाही बरं का. गवत मी तर आलीच नव्हती अजून, कल्टिवेटर मारलेलं तेव्हा. आता शिका आली बघायला. थोडं थोडं आहे तेवढं वेचायचं गवत, म्हणजे कसं ह्याचं दुसरं पीक हे करायला. तर दुसरं पीक करायला त्यासाठी मका इकडं कल्टिवेटर मारलाय. तर इथलं गवत वेचायचं त्याच्यामुळे आली मी. मस्त असं छान वारं सुटलंय, ऊन नाही काय नाही. तर म्हणलं ऊन नाही तोपर्यंत पटकन येऊन एवढं गवत वेचून जावं. नंतर मग ट्रॅक्टर आणून काहीतरी करून घ्यायचंय, म्हणजे कसं उगवतं होईल लवकर. परत आता कसं गणपती आल्या तर इथं ना, गणपती आले त्याच्यामुळे गणपतीत पाऊस असतो. आणि मग पाऊस जर झाला तर ह्या रानात काहीच करता येत नाही, कारण हे लवणाचं रान आहे ना. तर तुम्हाला दिसतं तिकडे झाडं बिडं, तिकडं ताल आहे. ताल म्हणजे तालही घालतात ना माणसं, पाणी अडवायसाठी ताली घालतात. त्याच्यामुळं तका तिकडं ताल आहे. मग तिथनं वरून पाणी येतं खाली. ह्या रानात पाणी जर आलं ना तर काहीच करता येत नाही. त्याच्यामुळं गडबड चालली. तर आज ह्याच्यात करायचंय काहीतरी, तर दाखवतो तुम्हाला व्हिडिओ काढून करताना. बघू म्हणजे कसं ट्रॅक्टरला टायमिंग असला तरच आज होईल, नाही तर उद्या होईल. तर कधी होईल तेव्हा तुम्हाला दाखवते मी. मस्त असं इकडलं गवत विचार घेते आता छानपैकी. म्हणजे कसं आपलं काम झालं म्हणजे बरं. मग ट्रॅक्टरचं काम काय कधी पण लगेच होऊन जातं आहे. आपलं गवत वेचायचं काम आपलं आपण काम करून ठेवायचं. कधी पण ट्रॅक्टर आला राहणार तरी काय अडचण नाही. त्यामुळे चाललंय आता वेचून घेते एवढं गवत. आणि तिकडं पण मकाच होती ह्या पण राहणार, तर ती मका आता संपली आहे. आणि आता हे गवत वेचायचं आहे. तर चाललंय मस्त असं. तर बघा आज हरितालिकेचा उपवास आहे, तर हरितालिकेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि हरितालिकेची पूजा कोण कोण कशी कशी करतं ते सर्वांनी कमेंट करून सांगा. मी तर केलेली दाखवली तुम्हाला, काय काय सामान नेलं होतं पूजेसाठी. ती सकाळच्या व्हिडिओवर दाखवलेलं आहे तुम्हाला. तर ते बघा सर्वांनी आणि कमेंट करा मी कशी पूजा केली, कोण कोण कशी करतं ती. तर चला आता सुरुवात करते कामाला. म्हणजे कसं उन्हाच्या अगोदर होऊन जाईल. परत घरी पण काम आहे, म्हणजे रानातलं काम एकदा आवरलं म्हणजे उन्हाच्या अगोदर बरं असतं. परत उन्हाचं दुपार थोड्या वेळ घरचं काम काहीतरी करता येतं. त्यामुळं आली आहे. तर असू द्या मग. बघा करा सर्वांनी, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर पण करून घ्या. असे छान छान रानातले शेतातील व्हिडिओ, शेतातील माहिती सांगण्यात येईल. तर असू द्या मग. बाय बाय सर्वांना.